जिशान सिद्दीकींची विधान परिषदेची आमदारकी धोक्यात। सिद्दीकींच्या एबी फॉर्मवर सुनील तटकरेंची प्रदेशाध्यक्ष म्हणून सही। मात्र तटकरे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष नाहीत अशा चर्चा सध्या सुरू। पार्थ पवारांनी वर्षभर घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजनाचे कार्यक्रम। बाणेर इथं कॅन्सर हॉस्पिटलचं देखील उद्घाटन करणार। आनंद परांजपेंनी घेतली शरद पवार यांची भेट। शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर परांजपे शरद पवारांच्या भेटीला पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली। भेटीनंतर परांजपेंचं स्पष्टीकरण। शुभम खैरनारच्या संपर्कातले अनेक जण सीबीआयच्या रडारवर। नाशिकमधल्या प्रतिष्ठित क्लास चालकांची चौकशी होणार। नांदेडमधल्या पालकांना फुटलेला पेपर 10 लाखांमध्ये खरेदी केल्याची शक्यता। नांदेडमधल्या विद्युतनगरमध्ये सीबीआयकडून चौकशी। नीट पेपर फुटी प्रकरणी पालक सुद्धा सीबीआयच्या रडारवर। सीबीआयकडून पेपर कसा फुटला याचा तपास सुरू। ज्यांनी पेपर विकत घेतला अशांची माहिती आता सीबीआयकडे। नीट पेपर फुटी प्रकरणी राहुल गांधींचा संताप। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करण्याची मागणी। कल्याण रेल्वे स्थानकातला धक्कादायक प्रकार। एका 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी सौरभ सोनवणे ताब्यात। आईसह 3 मुलांचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू। नाशिकच्या सिन्नर नांदूर शिंगोटे इथली घटना। चिखलामध्ये अडकलेल्या मुलांना वाचवताना आईचा मृत्यू। ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासकीय पुरस्कार केले परत। पुरस्कार ठाण्यातल्या आनंदाश्रमामध्ये केले परत। निकाल बाजूने लागून सुद्धा न्याय मिळत नसल्याची तक्रार। छत्रपती संभाजीनगरमध्ये सीएनजी पुन्हा महाग। सीएनजीच्या दरात महिन्याभरात दुसऱ्यांदा वाढ। गोकुळचं दूध 2 रुपयांनी महागणार। 21 मे पासून कोल्हापूर, पुणे, मुंबईसह कोकणात दरवाढ लागू होणार। एचएसआरपी नंबर प्लेटसाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ। 1 जुलैपासून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई। 2019 पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी बंधनकारक। वाशिममध्ये पेट्रोल पंपावर तुफान हाणामारी। अकोला नाका परिसरातल्या पेट्रोल पंपावरचा प्रकार। डिझेलसाठी लागलेल्या गर्दीतून हाणामारी। हिंगोलीमध्ये कृषी विभागानं बोगस खताचा ट्रक पकडला। कळमनुरी पोलीस स्टेशनमध्ये खताचा ट्रक दाखल। खताची खरीप हंगामाच्या वेळी विक्री करण्याचा डाव। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनासाठी सर्रास काळा बाजार सुरू। भाविक आणि एजंटमधल्या आर्थिक व्यवहाराची ऑडिओ क्लिप व्हायरल। प्रत्येकी 200 रुपयांप्रमाणे 5 जणांचे 1000 रुपये स्वीकारले। आंध्र प्रदेशमध्ये 3ऱ्या 4थ्या अपत्यासाठी रोख रक्कम। राज्याच्या घटत्या लोकसंख्येमुळे मुख्यमंत्री नायडू यांचा निर्णय। चांदीच्या आयातीवर आता नवे निर्बंध। चांदीच्या आयातीसाठी आता परवानगी बंधनकारक। केंद्र सरकारचा मोठा निर्णय। सध्याचं दशक आपत्तींचं। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून नेदरलँडमध्ये चिंता व्यक्त। जग गरिबीच्या खाईत जात असल्याचा दिला इशारा। चोला राजवटीचा ऐतिहासिक वारसा भारतात येणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेदरलँड दौऱ्याचं फलित। माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला। मी बनावट पदवीधारकांना उद्देशून परजीवी झुरळ म्हणालो। सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा खुलासा। तामिळनाडूमध्ये जोरदार पाऊस। तिरुचिरापल्ली शहरामध्ये पाऊस। तामिळनाडूतल्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला। आज आयपीएल 19 मधला शेवटचा डबल हेडर। पहिल्या सामन्यामध्ये पंजाब बंगळुरू भिडणार तर दुसऱ्या सामन्यात दिल्लीसमोर राजस्थानचं आव्हान।